नमस्कार. यशोज्ञान फाउंडेशन हिंगणघाट जिल्हा वर्धाच्या या ऑनलाईन चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतोय की स्पर्धा परीक्षेमधील रिझनिंग, सीसॅट, MPSC, UPSC, TET, CTET, टेट या सर्व स्पर्धा परीक्षेमधला महत्त्वाचा विषय म्हणजेच रिझनिंग. रिझनिंग या विषयामधला एक महत्त्वाचा घटकाची पूर्ण सिरीज आपण सुरू केली आहे मित्रांनो, बरोबर आहे. ती सिरीज आहे आपली वर्बल रिझनिंग मधलं. आपण पाहतो आहे व्हेन डायग्राम, ज्याला आपण सिलोजिझम म्हणतो, बरोबर आहे. आता व्हेन डायग्राम सर्वात पहिला जो आपला व्हिडिओचा भाग झाला आहे तो व्हेन डायग्राम आपण पाहिलेला आहे. जवळपास 9 प्रकारच्या डायग्राम, व्हेन डायग्राम कशा प्रकारे बनवायच्या हे सुद्धा आपण पाहिलं आहे. त्यानंतर विधानावर आधारित डायग्राम कशी बनवायची हे दुसऱ्या भागात पाहिलं आहे. त्यानंतर आज आपण तिसरा भाग पाहतोय, स्टेटमेंट अँड डायग्राम. आता स्टेटमेंट अँड डायग्राममध्ये याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे घटक दिले जाईल, डायग्राम ओळखायचे आहेत, डायग्राम दिल्या जाईल, घटक ओळखायचे आहेत. बघा एकदम सोपा आहे, सोपा आणि मस्त सुंदर अभ्यासक्रम आहेत मित्रांनो. बघा स्पर्धा परीक्षेचा आणि काहीच टेन्शन घ्यायचं नाही आहे. बघा लक्षात घ्या, आपण याच्यामध्ये बेसिक आपण सुरुवातीला पाहिलं होतं. बेसिकचे जवळपास 5 या डायग्राम पाहिल्या, ठीक आहे, ओके. आणि त्यानंतर आज आपण एकेका प्रकाराला सुरुवात करणार आहोत. सिलोजिझमच्या. सिलोजिझमचा पहिला प्रकार आपण पाहतोय. त्या प्रकाराला आपण प्रकार न म्हणता आपण क्रॅक म्हणू, कारण की आपल्याला त्याला क्रॅक करायचं आहे, तोडायचं आहे, बरोबर आहे. मग क्रॅक 1. क्रॅक 1 काय आहेत बघा, खालील पर्यायातील कोणत्या 3 शब्दांनी प्रश्नातील आकृती दर्शवता येते. आता हा प्रश्नातील ही आकृती दिली डायग्राम. बघा हा भाग समजण्यासाठी तुम्हाला माझा रिझनिंगचा व्हेन डायग्रामचा पहिला भाग तुम्हाला पाहावा लागेल. पहिला भाग पाहिल्यानंतरच तुम्हाला हा दुसरा भाग समजेल. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी कमेंट टाकतो आहेत, कमेंट टाकलेली आहेत पहिल्या भागाची. त्या लिंकवर जाऊन तुम्ही पहिला भाग पहिले पाहून घ्या, नंतर दुसरा भाग तुम्हाला फार चांगल्या प्रकारे समजेल. मग याच्यात काय म्हटलं आहे आपल्याला पाहायचं आहे की 4 पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय शाळा, प्रयोगशाळा, ग्रंथालय, भारत, महाराष्ट्र, मुंबई, दिवस, महिना, वर्ष, वही, पुस्तक, पेन. आता ही जी डायग्राम दाखवली आहे ही डायग्राम या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय दर्शवते म्हणते, बरोबर. एकदम सोपा आहे मित्रांनो. बघा कसं करायचं. एक काम करू, आपण एक एक पर्याय आपण त्याच्यामधले चेक करू. पहिला पर्याय पाहतोय, ठीक आहे, ओके. बघा लक्षात घ्या, पहिला पर्याय वही, पुस्तक, पेन. आता वही, पुस्तक, पेन या तिघांचा संबंध आपल्याला व्हेन डायग्रामच्या माध्यमातून दाखवायचा आहे. मला सांगा वहीचा पुस्तकाशी संबंध येईल का? नाही येत. पुस्तकाचा पेनाशी संबंध येईल का? नाही येत. बरं, वहीचा पेनाशी संबंध येईल का? नाही येत. सर तिन्ही घटकाचा एकमेकाशी संबंध येत नाही. झाली वही, हे झालं पुस्तक आणि ही झाली पेन. म्हणजे हे जे चौथं ऑप्शन आहे, चौथ्या ऑप्शनची ही डायग्राम, परंतु आपल्याला प्रश्नामध्ये ही डायग्राम दिली आहे, म्हणजे आपलं चौथं ऑप्शन रॉंग. चौथा ऑप्शन काय येईल? रॉंग. ठीक आहे, ओके. मग हे झालं चौथं ऑप्शन. चला दुसरं ऑप्शन चेक करू आपण. बघा दुसरं ऑप्शन काय म्हणत आहेत, लक्षात घ्या, समजून घ्या. दिवस, महिना, वर्ष. आता मला याच्यात सांगा बरं, दिवस, महिना, वर्ष तिघांची एकमेकांसोबत काहीतरी संबंध जोडता येईल का? सर जोडता येते, 100% जोडता येते. कारण की वर्षामध्ये काय येतं? महिना येतं, आणि महिन्यात काय येतं? दिवस. म्हणजे अनेक दिवसाचा एक महिना होतो आणि अनेक महिन्याचे एक वर्ष होते. म्हणजे सर्वात मोठा घटक कोणता याच्यातला? वर्ष. सर्वात लहान दिवस कोणता? दिवस. सर्वात लहान घटक आहे याच्यातला दिवस. ठीक आहे, ओके. सर्वात लहान घटक दिवस. दिवसापेक्षा मोठा कोण? महिना. महिन्यापेक्षा मोठं कोण? वर्ष. हा, म्हणजे या थर्ड ऑप्शनची डायग्राम अशी बनते, परंतु आम्हाला प्रश्नाला अशी डायग्राम दिली आहे, म्हणजे आमचं थर्ड ऑप्शन सुद्धा रॉंग आहे. थर्ड ऑप्शन सुद्धा रॉंग झालं. मग आता थर्ड ऑप्शन रॉंग आहे, ठीक आहे, ओके. मग आता आपल्याला पाहायचं आहे सेकंड ऑप्शन. बघा लक्षात घ्या, सेकंड ऑप्शन कशा प्रकारे करायचं समजून घ्या. बघा लक्षात घ्या, सेकंड ऑप्शन काय म्हणते? भारत, महाराष्ट्र, मुंबई. मग या तिघांचा संबंध आपल्याला डायग्रामच्या माध्यमातून दाखवायचा आहे. भारत, महाराष्ट्र, मुंबई. मग याच्यातला सर्वात मोठा घटक कोणता आहे? आहे का? तिघांचा संबंध आहे का? हो सर, सांगता येईल. सर्वात मोठा घटक भारत, सर्वात लहान घटक मुंबई. बरं, मुंबई. मुंबईचा महाराष्ट्राशी संबंध आहे का? हो. मग कसा संबंध आहे? पूर्ण संबंध आहे की काही संबंध आहेत? सर पूर्ण संबंध आहे, कारण पूर्णच्या पूर्ण अख्खीच्या अख्खी मुंबई कशात येते? महाराष्ट्रात येते. त्या मुंबईचा कोणताच भाग कोणीच तोडू शकत नाही. कोणतंही सरकार आलं, कोणतंही पंतप्रधान आलं तरी मुंबई ही महाराष्ट्राची आहे, आणि महाराष्ट्रापासून मुंबई कोणीच वेगळी करू शकत नाही. कारण की ती महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न इतिहासात अनेक लोकांनी केला.
पण सर्वांना आपण पाहिलं की या महाराष्ट्रातल्या लोकांनी एकत्र येऊन त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. म्हणून महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा कोणीच प्रयत्न करू शकत नाही. म्हणजे मुंबई हा महाराष्ट्राचा भाग आहे आणि महाराष्ट्र कोणाचा भाग आहे? भारताचा. महाराष्ट्राला सुद्धा भारतापासून वेगळा करता येत नाही कारण संपूर्ण महाराष्ट्र भारतात येतो मित्रांनो. ठीक आहे, ओके. म्हणजे या दुसऱ्या ऑप्शनची ही डायग्राम झाली, परंतु आपल्याला ही डायग्राम पाहिजे नाहीत. म्हणजे सेकंड ऑप्शन सुद्धा काय झालं? रॉंग झालं. सेकंड ऑप्शन सुद्धा रॉंग. मग आता आपण पाहू की तो ऑप्शन पहिला ऑप्शन. आता ऑब्विसली सर 3 ऑप्शन जर आले नाही म्हणजे आमचं उत्तर काय येणार? पहिलंच ऑप्शन. हो, 100% तुमचा आन्सर पहिलंच येणार. तरी सुद्धा मी चेक करून दाखवत आहेत. शाळा, प्रयोगशाळा, ग्रंथालय. मग मला सांगा याच्यातला सर्वात मोठा घटक कोणता? सर शाळा. शाळा मोठी आहे. ठीक आहे, ओके. शाळा मोठी असते. मग या शाळेमध्ये प्रयोगशाळा आणि ग्रंथालय हे एकत्र दाखवता येईल की वेगवेगळं दाखवावं लागेल? प्रयोगशाळेलाच ग्रंथालय म्हणता येईल का? ग्रंथालयालाच प्रयोगशाळा म्हणता येईल का? नाही सर, प्रयोगशाळेत प्रयोग होतात आणि ग्रंथालयामध्ये पुस्तक असतात. म्हणजे दोनही घटक वेगवेगळे. ही झाली शाळा, ही झाली प्रयोगशाळा म्हणजे लॅबोरेटरी, आणि ही झाली ग्रंथालय ज्याला आपण लायब्ररी म्हणतो. ठीक आहे, लायब्ररी वेगळी, लॅबोरेटरी वेगळी. म्हणजेच आपला ऑप्शन कोणतं मित्रांनो? पहिला आन्सर आलाय. आपली डायग्राम मॅच झाली आहे. पहिलं ऑप्शन. त्यानंतर ही झाला पहिला क्वेश्चन. त्यानंतर घेऊया आपण दुसरा क्वेश्चन. बघा, लक्षात घ्या. क्रॅक 1 चा दुसरा क्वेश्चन. मग आता भारत, महाराष्ट्र, मुंबई यांचा संबंध आपल्याला खालीलपैकी डायग्रामनी दाखवायचा आहे. चला, भारत, महाराष्ट्र, मुंबई याच्या आधीच घेतलाय आपण. सर्वात लहान घटक कोणता? मुंबई. सर्व मुंबई कशात आहेत? महाराष्ट्रात आहेत. सर्व महाराष्ट्र कशात आहेत? भारतात आहेत. आता ही डायग्राम ज्या ऑप्शन मध्ये असेल ते आपला आन्सर राहील. आता ही डायग्राम कोणत्या ऑप्शन मध्ये आहेत? इथे आहे का? नाही. इथे 2च सर्कल आले, आम्हाला 3 सर्कल पाहिजे नाहीत. इथे नाही. इथे एकमेकाशी काही प्रमाणात संबंध दाखवायला, आम्हाला पूर्णपणे संबंध दाखवायचे आहेत. याच्यात 3ही सर्कल वेगवेगळे दाखवले, आम्हाला वेगळी दाखवायची नाही. मुंबई आमची महाराष्ट्रापासून वेगळी करायची नाही आणि महाराष्ट्राला आम्हाला भारतापासून वेगळं करायचं नाही. 3ही घटक आम्हाला एकमेकाशी संबंधित पूर्णपणे दाखवायचे आहेत आणि म्हणजेच आमचं आन्सर कोणतं? तिसरा ऑप्शन. इथे बघा, सर्वात लहान सर्कल मुंबईचा. सर्व मुंबई महाराष्ट्रात आहेत आणि सर्व महाराष्ट्र भारतात आहेत. समजलं मित्रांनो? नंबर 2. ठीक आहे, ओके. सेकंड. त्यानंतर सेकंड नंबर 3. ठीक आहे, ओके. आता आपल्याला या 3 घटकांसंबंध दाखवायचं आहे. फळे, सफरचंद, डाळिंब. आता मला सांगा, फळे याच्यातला सर्वात मोठा घटक कोणता? फळाचा. बरं, फळ सर्वात मोठे. फळामध्ये सफरचंद येते का? हो सर, सर्व सफरचंद फळ आहेत. बरं, फळामध्ये डाळिंब येते का? हो सर, सर्व डाळिंब काय आहेत? फळच आहेत. बरं, सफरचंदाचा आणि डाळिंबाचा एकमेकाशी काही संबंध आहेत का? म्हणजे तुम्ही मला सर कसं संबंध? म्हणजे असं म्हणता येईल का की काही सफरचंद डाळिंब आहे बा, थोडंफार सफरचंद खाल्लं तर डाळिंब खाल्ल्यावर होऊन जाईल? असं होत नाही. पूर्ण सफरचंद वेगळे आहेत आणि डाळिंब वेगळे आहेत. म्हणजे हे दोनही घटक वेगवेगळे आहेत. फळामध्ये सफरचंद पण येतात, डाळिंब पण येतात, परंतु फळ, सफरचंद आणि डाळिंबाचा एकमेकाशी काही संबंध नाही. कितवी डायग्राम बनते रे? बघा, लक्षात घ्या. यस सर, पहिली डायग्राम बनते. आवर आन्सर इज फर्स्ट. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा, लक्षात घ्या. प्रश्न चौथं काय आहे? बघा, लक्षात घ्या. खालीलपैकी कोणती वेन आकृती गाजर, अन्न आणि भाजी हा संबंध स्पष्ट करते? गाजर, अन्न आणि भाजी. बरं, या तिघांचा संबंध आहे का? गाजर, अन्न, भाजी. हो सर, आहे. बरं, काही प्रमाणात आहे की पूर्ण प्रमाणात आहे? सर, काही प्रमाणात आणि पूर्ण प्रमाणात, दोन्ही प्रमाणात सांगता येईल. बरं, मग याच्यातला सर्वात मोठा घटक कोणता? सर, याच्यात सर्वात मोठा घटक येईल भाजीचा. कशाचा? भाजी. ठीक आहे, ओके. आता भाजी येईल का अन्न येईल? रॉंग झालं. ठीक आहे, ओके. भाजी नाही येणार. काय येईल? अन्न येईल. सर्वात मोठा घटक अन्न. ठीक आहे, ओके. अन्नामध्ये कोण येते? भाजी. अन्नामध्ये आली भाजी. ठीक आहे, ओके. बरं, अन्नामध्ये भाजी आली, भाजीमध्ये गाजर येईल का? ओके, येईल. सर, भाजीमध्ये गाजर येते कारण का गाजर ही भाजीच आहे. बरोबर आहे. सर्व गाजर भाजी आहेत, सर्व भाजी अन्न आहेत. कोणती भाजी असो ती अन्नच असते. कितवी डायग्राम मित्रांनो? यस, पहिली डायग्राम. आन्सर आपलं फर्स्ट. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा, लक्षात घ्या. नंतरचा आहे नंबर 5. ठीक आहे, ओके. खालील वेन आकृतीचा संबंध सोडवा. ठीक आहे, ओके. मग आता इथे एक डायग्राम दाखवली आहे, व्हेन डायग्राम. तुम्हाला या 4 ऑप्शनपैकी कोणता आन्सर येईल सांगायचं. मी एक एक चेक करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, ओके. बघा, तिसरा ऑप्शन घेऊ पहिले. युरोप, भारत, महाराष्ट्र. युरोपचा भारताशी संबंध आहे का? सर, नाही आहे. भारताचा महाराष्ट्र संबंध आहेत का? हो सर, आहेत. संपूर्ण महाराष्ट्र आमचा भारतात येतो, परंतु युरोपचा भारताशी संबंध नाही, युरोपचा महाराष्ट्राशी संबंध नाही, कारण आमचा भारत हा आशिया खंडात येतो. भारत युरोपमध्ये येत नाही, म्हणून आम्ही युरोपला वेगळा दाखवू. हा झाला युरोप, हा झाला महाराष्ट्र आणि हा झाला भारत. अशी डायग्राम याची बनेल. युरोप, भारत, महाराष्ट्र. परंतु डायग्राम आमची ही वाली आहे, म्हणजे थर्ड ऑप्शन आमचं रॉंग.
नंतर पाहू अंटार्क्टिका, भारत, महाराष्ट्र. अंटार्क्टिका काय आहेत? खंड आहेत. अंटार्क्टिका खंड आहे. भारत अंटार्क्टिका खंडात आहे का? नाही सर. भारत आशिया खंडात आहे. बरं, भारतात महाराष्ट्र आहे का? हो सर. हा महाराष्ट्र आणि हा भारत आणि हा अंटार्क्टिका. हे अशी डायग्राम याची पण बनेल, म्हणजे आमचं सेकंड ऑप्शन पण रॉंग. मग आम्हाला पाहिजे आशिया, भारत, महाराष्ट्र. बरं, महाराष्ट्र कशात आहे? भारतात आहे. सर्वच महाराष्ट्र भारतात आहे का? हो सर, सर्वच महाराष्ट्र भारतात आहे. ठीक आहे. भारत कशात आहेत? आशिया खंडात. सर्वच भारत आशिया खंडात आहेत का? हो सर, सर्वच भारत. हा झाला महाराष्ट्र. सर्व महाराष्ट्र भारत आहेत आणि सर्व भारत आशिया खंडात आहे. कोणती डायग्राम येईल मित्रांनो? ठीक आहे, ओके. पहिला ऑप्शन आपलं राईट राहील. ही डायग्राम इथे मॅच झाली आहे. आन्सर इज फर्स्ट. ठीक आहे, ओके. त्यानंतर नंबर 6. ठीक आहे, ओके. नंबर 6 आपल्याला पाहायचं आहे. खालील आकृतीमधून महाराष्ट्र, मुंबई, दिल्ली. महाराष्ट्र, मुंबई, दिल्ली या तिघांचा संबंध दाखवायचा आहे. बरं, सांगा बरं, मुंबईचा महाराष्ट्र संबंध येईल का? हो सर, येते. कारण की मुंबई कशात आहे म्हटलं मी? महाराष्ट्रात आहे. मुंबई ही महाराष्ट्राची काय राजधानी आहे. बरं, महाराष्ट्राचाच भाग आहे. तो राहणार, आजही आहे, कालही होता, आजही राहणार आणि भविष्यात पण राहणार. कोणी आमच्या मुंबईवर वाकडी नजर टाकू शकत नाही. महाराष्ट्राचा हृदय मुंबई आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. ही झाली मुंबई. हा झाला महाराष्ट्र. आता राहिली दिल्ली. दिल्लीचा मुंबईशी संबंध आहे का? सर नाहीये. दिल्लीचा महाराष्ट्राशी संबंध आहे का? सर नाहीये. कारण की दिल्ली महाराष्ट्रात येत नाही, महाराष्ट्र दिल्लीत जात नाही. मग आम्ही याला वेगळं दाखवू. बघा, पहा बरं किती डायग्राम येते. यस सर, तिसरी डायग्राम. हे बघा, आतला सर्कल हा मुंबईचा, बाहेरचा सर्कल हा महाराष्ट्राचा आणि दिल्ली वेगळी काढली आम्ही. ठीक आहे, ओके. कारण दिल्लीचा महाराष्ट्राशी संबंध आहे आणि मुंबईशी पण संबंध नाही. त्यानंतर आता या वेन आकृतीला जोडणारा पर्याय लिहा. आता एक डायग्राम दाखवले, वेन डायग्राम. खाली ऑप्शन दिले आहेत. कोणतं ऑप्शन मॅच होईल हे सांगायचं आहे. ठीक आहे, ओके. तर बघा, लक्षात घ्या, त्याच्यामध्ये कोणतं ऑप्शन मॅच होईल हे आपल्याला सांगायचं आहे. समजून घ्या त्याच्यात. लक्षात घ्या. बघा, आशिया, भारत, पाकिस्तान. आशियाचा भारताशी संबंध आहे का? हो सर, आहे. कारण की भारत हा आशिया खंडात येतो. पाकिस्तानचा आशियाशी संबंध आहे का? हो सर, पाकिस्तान पण आशिया खंडात येतो. दोनही देश आशिया खंडात येते. म्हणजे याची डायग्राम ही बनेल, परंतु आम्हाला ही डायग्राम दाखवायची आहे, म्हणजे पहिलं रॉंग. दुसरं, गाव, जिल्हा, राज्य. गाव, जिल्हा, राज्य याच्यातला सर्वात मोठा घटक कोणता? राज्य. गावाचा जिल्ह्याशी संबंध आहे का? हो सर, गाव जिल्ह्यातच राहते. जिल्ह्याचा राज्याशी संबंध आहे का? हो सर, जिल्हा राज्यात असतो. म्हणजेच आमची डायग्राम हा झाला गाव, हा झाला जिल्हा, हा झाला राज्य. ओके. परंतु आम्हाला ही डायग्राम पाहिजे, म्हणजे आमचं सेकंड पण रॉंग. तिसरं, नाट्य विना सनई. ठीक आहे, ओके. नाट्य नाही, सॉरी, वाद्य. हे वाद्य पाहिजे. ठीक आहे, ओके. वाद्य विना सनई. वाद्य म्हणजे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, त्याला आपण वाद्य म्हणतो. विना हा त्यातला एक इन्स्ट्रुमेंट आहे. सनई हा त्यातला एक इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे, ओके. पहा बरं. ठीक आहे, ओके. वाद्य विना सनई. ठीक आहे, ओके. लक्षात घ्या, समजून घ्या. आता वाद्य विना सनई हे झालं वाद्य. त्याच्यामध्ये विना वेगळं, सनई वेगळं. विना वेगळं, सनई वेगळं, म्हणजे आमचं तिसरं पण येणार नाही. नंबर 4, युरेनस, नेपच्यून, ज्युपिटर. युरेनस काय आहे? ग्रह आहे. नेपच्यून काय आहे? ग्रह आहे. ज्युपिटर काय आहे? ग्रह आहेत. हे तीनही ग्रह आहेत आणि तीनही ग्रह कसे आहेत? वेगवेगळ्या. तीनही ग्रहाचा एकमेकाशी काहीच संबंध नाही. तेव्हा आमची ही डायग्राम बनेल. ठीक आहे, ओके. किती ऑप्शन मित्रांनो? चौथा ऑप्शन. ही डायग्राम मॅच झाली आहे. चौथा ऑप्शन. ओके, समजलं. त्यानंतर बघा, लक्षात घ्या, नंबर 8. ठीक आहे, ओके. हत्ती, लांडगे आणि प्राणी या तिघांचा संबंध सांगायचा आहे. सांगा बरं, हत्ती आणि लांडगे एकमेकाशी संबंध येईल का? नाही येत. परंतु हत्ती आणि लांडगे दोघांचा संबंध कोणाशी? प्राण्याशी. ठीक आहे, ओके. हा झाला हत्ती, हा झाला लांडगा आणि हे दोन्ही काय आहेत? प्राणी आहेत. काय आहेत? प्राणी. किती ऑप्शन? पहिले येते का? नाही सर, दुसरी डायग्राम. आन्सर इज सेकंड. आन्सर इज सेकंड. कळलं? त्यानंतर ठीक आहे, ओके. आन्सर इज सेकंड. दुसरी डायग्राम आली आहे. त्यानंतर नंबर 9, कबूतर, पक्षी आणि कुत्रे. कबूतर काय आहे? पक्षी आहे. बरं, कुत्र पक्षी आहे का? नाही सर, कुत्रा प्राणी आहेत, पक्षी नाही आहेत. बरं, पक्षामध्ये कोण आला आहेत? हे कबूतर, हे पक्षी, कुत्र्याचा हे हा झाला कबूतर, हा झाला पक्षी. बरं, कुत्र्याचा पक्षाशी संबंध येईल का? नाही सर. कुत्र्याचा कबुतराशी संबंध येईल का? नाही सर. कुत्र हे वेगळं ठेवा. कुत्र्याला, बरं तुम्ही म्हटलं म्हणून कुत्र्याला मी वेगळं ठेवलं. हे डायग्राम ज्या ऑप्शन मध्ये असेल ते आमचा आन्सर राहील. कुठे आहेत? यस, पहिली डायग्राम. बघा, हे खालचं कुत्र, बाहेरचं सॉरी खालचं कबूतर, वरचं पक्षी आणि हा कुत्रा. ठीक आहे, ओके. म्हणजे आन्सर इज सेकंड. ठीक आहे, ओके. सेकंड सॉरी फर्स्ट, सॉरी सेकंड नाही फर्स्ट. ठीक आहे, ओके.
त्यानंतर बघा लक्षात घ्या 10वी डायग्राम आणि शेवटची डायग्राम, आजच्या या घटकातली या व्हिडिओमधली शेवटची डायग्राम. खालीलपैकी कोणती आकृती लाल, हिरवा आणि रंग दर्शवते? लाल, हिरवा आणि रंग. लाल आणि हिरवा वेगवेगळे रंग आहेत, ते दोन्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत? कलरमध्ये येत आहेत. लाल आणि हिरवा काय कलर आहेत, म्हणजेच आम्हाला सर्वात पहिले हा लाल आणि हा हिरवा दोघे कशात येते? रंगामध्ये येते. हा झाला लाल, हा झाला हिरवा. ठीक आहे, ओके. आणि हे दोन्ही काय आहे? रंग आहेत. सर्व लाल रंग आहेत, सर्व हिरवे रंग आहेत. काही रंग लाल आहेत, काही रंग हिरवे आहेत. कितवी डायग्राम मित्रांनो? कितवी? यस सर, पहिली डायग्राम येते. आवर आन्सर इज फर्स्ट. समजलं मित्रांनो? चांगल्या प्रकारे तुम्हाला भाग 2 हवाला होता. तुम्हाला याच्यानंतर भाग 3 जर समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला पहिले भाग 1 आणि भाग 2 तुम्हाला पाहावंच लागेल. आणि विशेष म्हणजे एवढा महत्त्वाचा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सर्वच परीक्षेला 4 ते 5 प्रश्न असतात. म्हणून पहिला भाग पहा, दुसरा भाग पहा व्हेन डायग्रामचा, आणि तिसरा भाग याच्यानंतरचा आहे सिलोजिझम, स्टेटमेंट अँड कंक्लुजन. चला भेटूया लवकरच मित्रांनो तिसऱ्या भागामध्ये. तो पण धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.